नमस्कार, मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। आपण आता सध्या उभा आहेत लोणंद या रस्त्यावरती। काही अंतरावरती माऊलींची पालखी थांबलेली आहे आणि माऊलीची पालखी या रस्त्याने मार्गस्थ होत आहेत। त्याच्यासोबत आपण या ठिकाणी थांबलेलो आहोत। तर रस्त्याच्या कडेला सिप्ला या कंपनीचं आपल्याला एक ब्रँडिंग दिसते। सिप्ला कंपनी येण्या जाणाऱ्या वारकऱ्यांना किंवा समाजामध्ये आपल्या शरीरावरती होणारे दुष्परिणाम आणि आपल्या शरीराला होणाऱ्या आजार याच्याविषयी जनजागृती करण्यासाठी त्यांनी आपल्यासोबत चर्चा करणार आहेत। तर आपण त्यांच्या स्टाफ सोबत चर्चा करूयात। नमस्कार, मी राकेश पवार, मी ब्रँड केअर मेडिकल ॲडव्हर्टाइजमेंट या कंपनीकडून आलेलो आहे। आम्ही सिप्ला कंपनीसाठी एक कॅम्पेन चालू केलेलं आहे। कॅम्पेन बेसिकली माऊलींची सेवा करणं आणि एका छोट्याशा रोगाबद्दल माहिती देणं याकरता आहे। कॅम्पेनमध्ये आपण काय ठरवलेलं आहे की माऊलींना ज्यावेळेस चालताना, जसं हे माझं सिप्ला कंपनीचं पूर्ण ब्रँडिंग आहे, त्याच्यामध्ये आपण सांगतोय की तुमच्या पायाला ज्यावेळेस सूज येते ना, सूज येणं हा बॉडीवर इम्पॅक्ट करणारी गोष्ट आहे। आपण दुर्लक्षित करतो त्या सगळ्या गोष्टींना। छोट्या गोष्टी आहेत की पायाला सूज आली, आपण 2 दिवस आली निघून जाईल असा विचार करतो, पण पायाला सूज येणं म्हणजे तुमच्या बॉडीच्या ब्लडमधलं युरिनचं प्रमाण वाढणं। युरिनचं प्रमाण वाढल्यानंतर काय होतं, बॉडीला सूज यायला सुरू होतं। तो किडनीवर इम्पॅक्ट करू शकतो, तुमच्या हृदयावर इम्पॅक्ट करू शकतो आणि त्याच्याने माणूस कोलॅप्स होऊ शकतो, मरू शकतो, दगावू शकतो। तर हे सिप्ला कंपनीने काय केलंय, अवेअरनेस कॅम्पेन क्रिएट केलेलं आहे की माऊलींना ह्या गोष्टीची जागरूकता निर्माण व्हावं आणि अशी सूज ज्यावेळेस येते, पायाला ज्यावेळेस सूज येते, त्यावेळेस आपण डॉक्टरला भेटून या सगळ्या गोष्टी क्लिअर करणं गरजेचं आहे। तर दवाखान्यापर्यंत जा, सूजीला कुठेही कोणत्याही प्रकारे दुर्लक्षित करू नका, या गोष्टी करता हे सगळं कॅम्पेन आम्ही उभं केलेलं आहे। त्याचा प्रतिसाद खूप छान आहे। सिप्ला कंपनीने जे हे कॅम्पेन तयार केलं त्याच्याबद्दल त्यांचे हार्दिक अभिनंदन आणि आलेल्या माझ्या न्यूज चॅनलच्या मित्रांचं बी अभिनंदन, धन्यवाद। आपण बघू शकतो की वारीला जाणाऱ्या वारकऱ्यांसाठी अनेक लोक अन्नदान करतात, अन्नक्षेत्र उघडतात, अनेक लोकांना वेगवेगळ्या प्रकारची मदत करतात, वेगवेगळ्या प्रकारच्या कार्यक्रम आयोजित करतात। पण आज या ठिकाणी सिप्ला या कंपनीनं येणाऱ्या वारकऱ्यांसाठी किंवा येणाऱ्या सर्व लोकांसाठी एक समाज प्रबोधनाचं काम केलेलं आहे। या सिप्ला कंपनीनं, सिप्ला कंपनीचा सांगण्याचा उद्देश हा आहे की सर्वसामान्य जनतेला होणारी, शरीरावरती होणारी सूज असेल किंवा इतर काय असणारे जे आजार आहेत त्या आजारावरती दुर्लक्ष न करता आपण आपल्या संबंधित असणाऱ्या जवळच्या दवाखान्यामध्ये डॉक्टरांचा सल्ला घेऊन योग्य ते औषध आणि योग्य ते उपचार घेतले पाहिजे। या पद्धतीनं माऊलींच्या वारीमध्ये अनेक अशी लोक समाज प्रबोधन आपल्या भारुडाच्या मार्फत करतात, काही लोक गाण्याच्या मार्फत करतात, काही लोक अनेक वेगवेगळ्या कृत्य करून या माऊलीच्या पालखीमध्ये जागरण करत असतात। पण सिप्ला ही कंपनी अत्यंत म्हणजे निर्णायक असा त्यांचा तो निर्णय असेल की सर्व लोकांसाठी वेदनाशामक असतील किंवा इतर काय आजार असतील त्या आजाराचे होणारे दुष्परिणाम आपण दुर्लक्ष केल्यानंतर ह्याच्या संदर्भात या कंपनीनं आवाज केलेला आहे। या कंपनीला इथं बसणाऱ्या सर्व लोकांचा चांगला प्रतिसाद भेटलेला आहे आणि लवकरात लवकर या कंपनीचं जे म्हणणं आहे ते सर्व लोकांच्या मनामध्ये, हृदयामध्ये जावं आणि लोकांनी किंवा जनतेने आपल्या आजारावरती दुर्लक्ष करू नये। तर आपल्यासोबत सिप्ला कंपनीने जी ह्यांना सेवा दिलेली आहेत त्या मावशीची आपण चर्चा करूया। मावशी, तुमचं नाव? माझं नाव सीताबाई अशोक भुजबळ, मुक्काम पोस्ट लादवड, तालुका खेड, जिल्हा पुणे। बर, मावशी माऊलीच्या पालखीमध्ये आलात? हो, नाही, आम्ही संत श्रेष्ठ माऊलीचे काका संत श्रेष्ठ कान्होराज महाराज पालखी 16 केंदूर पाबळ। बर, किती किलोमीटर चालून आलात? आता किती किलोमीटर, एवढं आता लई तरी 8-10 दिवस झाले मुक्काम। 8-10 दिवस। पायाला सूज वगैरे काय आहे का त्रास? थोडीशी येते ना। बर, मग आता कुठं दाखवलं तुम्ही? आता कुठं नाही तर इथं पहिल्यांदाच आलोय। तू कुणाकडे ते? ही सिप्ला कंपनी काय म्हणली त्यांनी तुम्हाला? सिप्ला कंपनी पाय सोडून दिलं, चांगली छान वाटली। हा, सूज आली आणि हा डॉक्टरकडे जाऊन वेदना कमी झाली का तुमची? कमी झालं। काय सांगितलं त्यांनी तुम्हाला आता परत सूज? त्यांनी म्हणले सूज आले शेजारच्या दवाखान्यात जा तुम्ही आणि तुमचे दुर्लक्ष करू नका बाबा पायाचे। ह्यो आजार कसा आहे, हा, ह्यो आजार महत्वाचा आहे तुम्हाला। हे आयुष्य पायी म्हणजे सगळे माणसाचे आयुष्य, पायी जर नसतं तर काय करताय माणूस? आता पाय नसतं तर आलं असतं का तुम्ही? चालत नसतं ना आलो, म्हणून काय काळजी घ्यायची? पायी दुर्लक्ष करणार का तुम्ही आता? नाही,
जवळच्या डॉक्टरला दाखवायचं. कोणताही आजार आला, ताप सर्दी खोकला आला तरी डॉक्टरला. लाख मोलाचा माणसाचा दे, लाख मोलाचा. आरोग्याची वारी पंढरीच्या दारी, आरोग्याची वारी पंढरीच्या दारी. अजिबात आपल्या आरोग्याच्या संदर्भात हलगर्जीपणा करायचा नाही. जरी आपल्याला काही थोडीशी जरी शंका वाटली तर सरळ सरळ डॉक्टराचा संपर्क करायचा. शासनाच्या अनेक तुम्हाला उपाययोजना आहेत. तुमच्याकडे आयुष्यमान कार्ड आहे का? आहे. मग त्या कार्डावरती तुम्हाला सरकारी दवाखान्यामध्ये सर्व योजना होतात. मी काढलं कार्ड. खाजगी दवाखान्यामध्ये सुद्धा होतात. कॅमेरामन गणेश देशमुख सह मी प्रदीप फडतरे, राष्ट्रशक्ती न्यूज, लोणंद.